स्टार्ट करू आजचा टॉपिक. ठीक आहे. आता अगोदर पहा एक्झाम्पल किंवा त्यातील टर्म्स चालू करण्या अगोदर काही बेसिक टर्म्स आहेत पहा. एक दोन टर्म्स आहेत. एक आहे स्केलार पॉइंट फंक्शन. स्केलार पॉइंट फंक्शन नीट लक्ष ठेवून ऐका. स्केलार पॉइंट फंक्शन समजा एखादी स्केलार क्वांटिटी आहे बाबा, समजा त्याला नाव दिलं आपण फाय. स्केलार क्वांटिटी आहे फाय विच इज डिपेंड ऑन दी पोझिशन. आता पोझिशन म्हटल्यावर कसं डिफाईन करणार आपण, तर विच डिपेंड ऑन दी पोझिशन. सपोज एक्स वाय 3D मधली स्पेस आहे, एक्स वाय आणि झेड. म्हणजे डेफिनेटली काय असेल, फाय विल बी दी फंक्शन ऑफ एक्स वाय झेड असेल. मग याला म्हणतात स्केलार पॉइंट फंक्शन. सोपं आहे, वेगळं काही नाही. पण फंक्शन कशाला म्हणतात, तर फंक्शन आपण डिफाईन केले. फाय इज डिपेंड ऑन एक्स वाय झेड और फाय इज अ पॉइंट और इज अ क्वांटिटी विच डिपेंड ऑन दी पोझिशन which is given by the coordinates x, y, z, then phi of x, y, z is a scalar point function. बेसिक टर्म आहे बा. सिमिलरली दुसरं जसं स्केलार आहे तसं अजून एक येईल बा, वेक्टर पॉइंट फंक्शन. वेक्टर पॉइंट फंक्शन आता बेसिक टर्म्स आहेत, जसं डेफिनेशन होते स्केलार वेक्टरचे तसंच आहे. सपोज एक वेक्टर पकडतो मी एफ बार. आता वेक्टर म्हटलं बार पकडावं लागेल. इट्स अगेन डिपेंड ऑन दी टर्म्स एक्स वाय झेड. याच्यामध्ये मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन डिपेंड असेल. त्याच्या स्केलार मध्ये फक्त मॅग्निट्यूड असेल. देन एफ बार. एफ बार तुमचं काय झालं मग, वेक्टर पॉइंट फंक्शन. एफ बार ऑफ एक्स वाय झेड इट इज नोन ॲज वेक्टर पॉइंट फंक्शन. हे तुमचं वेक्टर पॉइंट फंक्शन झालं. बेसिक आहे. जसं या केसमध्ये आपण म्हणू एखादं टेम्परेचर आहे किंवा एखादा प्रेशर आहे बाबा, एखादा प्रेशर आहे, प्रेशर इन फ्लुइड म्हणू आपण त्याला, किंवा इथे एखादी फोर्स आहे किंवा वेलॉसिटी आहे. बेसिक आहे. जसं स्केलार वेक्टरचे एक्झाम्पल पाहिले त्याच केसमध्ये तसंच आहे एक्झॅक्टली, बदल जास्त काही नाही. ठीक आहे. हा एक झालं स्केलार पॉइंट फंक्शन, एक झालं तुमचं वेक्टर पॉइंट फंक्शन. बेसिक आहे, वेगळं असं काही विचार करू नका की याच्यामुळे काय खूप काही बदल होईल असं काही प्रॉब्लेम नाही. स्केलार म्हणजे एक फंक्शन, एक क्वांटिटी आहे, डिपेंड्स ऑन एक्स वाय झेड. मग फाय ऑफ एक्स वाय झेड आपण जसं लिहितो पहा, वाय इज डिपेंड ऑन एक्स, दॅट मीन्स वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. असं लिहिण्याची मेथड जी आहे तसंच आहे पहा. स्केलार फाय इज डिपेंड ऑन एक्स वाय झेड देन फाय ऑफ एक्स वाय झेड. किंवा वेक्टर एफ बार इज डिपेंड ऑन एक्स वाय झेड देन एफ बार ऑफ एक्स वाय झेड. फंक्शन लिहिण्याची मेथड आहे म्हणून त्याला म्हणजे वेक्टर पॉइंट फंक्शन. आणि काय तुमचं स्केलार पॉइंट फंक्शन. जसं तुमचं वाय इज डिपेंड ऑन एक्स असं असेल तर तुम्ही वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन लिहिलं पहा. मग याला काय म्हणतो आपण, फंक्शन. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, फंक्शन म्हटले पहा. वाय विल वर्क ॲज अ चेंजेस इन एक्स. तसंच आहे. फाय विल चेंज विथ चेंजेस इन एक्स वाय झेड किंवा एफ बार वेक्टर विल चेंज विथ चेंजेस इन एक्स वाय झेड. ठीक आहे. याला फंक्शन म्हणतात. फक्त फंक्शन कसं लिहितात हे तुम्हाला पहिलं माहिती पाहिजे. एफ ऑफ एक्स तसं फाय ऑफ इथं एफ बार ऑफ. ते फंक्शन एफ लिहिलं इथं फाय आणि एफ बार घेतलं. फाय स्केलार साठी घेतलंय, एफ बार बार आहे डोक्यावर म्हणजे डेफिनेटली हे वेक्टर पॉइंट फंक्शन आहे. हे झालं दोन बेसिक डेफिनेशन. आपल्याला जो टॉपिक शिकायचा तो हा आहे. आपल्याला जो टॉपिक शिकायचा तो काय आहे, एक ऑपरेटर डिफाईन करतोय आपण आता. एक ऑपरेटर हे वेक्टर पॉइंट फंक्शन किंवा स्केलार पॉइंट फंक्शन वरती काम करणार एक ऑपरेटर डिफाईन करतो आपण. ऑपरेटर, त्या ऑपरेटरला नाव दिले पहा डेल किंवा त्याला अजून एक नाव आहे नॅबला. नीट आहे का, नॅबला किंवा डेल. आणि त्याचे इंडिकेशन आहे उलटा ट्रायंगल असं. त्याला आपण डेल म्हणतो किंवा नॅबला म्हणतो. पहा एक ऑपरेटर डिफाईन करतो. जसं डेरिव्हेटिव्हला डी ऑपरेटर डिफाईन केलं होतं आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये केलं होतं, तसंच इथे आहे. तसंच प्रकारचं काम करणार आहे तो डिफरन्शिएशन सारखं. डेल हा तुमचा वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर आहे. काय म्हणतात त्याला, वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर. वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर. वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर. ऑपरेटर जो डेल आहे किंवा नॅबला म्हणा किंवा डेल म्हणा, सोपा आपण एक वर्ड यूज करू डेल. आता चॅप्टर होईपर्यंत आपण यूज करू डेल. डेलला काय म्हणतो आपण, वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर. जसं फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण डी इज इक्वल टू डी बाय डी एक्स बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर घेतला होता पहा. डी ऑपरेटर म्हणजे त्यांनी इंडिकेट करतो इथे घ्यायचं डिफरन्शिएशन. तसे डेल काय इंडिकेट करतो, डिफरन्शिएशन घ्यायचं पण कशाचं, तर वेक्टरचं. सो इट इज कॉल्ड एज वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर. डेलनी काय इंडिकेट होतं पहा.
एखाद्या व्हेक्टरचा आपण डिफरन्शिएट करणार आहे. व्हेक्टर माहिती आहे आय बार असतो, जे बार असतो, के बार असतो, किंवा एक्स आय बार, एक वाय जे बार, झेड के बार असं टाईपचं लिहितो. तर हा डेल डिफाईन कसं होतो किंवा डेल लिहितात कसं, बट डेल इज इक्वल हे लक्षात घ्या. डेलचं डेफिनेशन, डेल म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, व्हेक्टरचं घ्यायचं, डायरेक्शन तिन्ही पण असतील. मग तिन्ही पण म्हणलं तुम्ही असं लिहिणार, एक डायरेक्शन डॅबा बाय डॅबा एक्स, हे डी नाही लिहिलं पण डॅबा थोडासा बेंड आहे डी, याचा मिनिंग पण सांगतो मी. प्लस हा झालं विथ रिस्पेक्ट टू एक्स, हा झालं विथ रिस्पेक्ट टू वाय, डॅबा बाय डॅबा वाय इंटू जे बार, आणि थर्ड आहे डॅबा बाय डॅबा झेड इंटू के बार. ऑपरेटर कसा डिफाईन केला पण डेल इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा एक्स इंटू आय बार प्लस डॅबा बाय डॅबा वाय इंटू जे बार प्लस डॅबा बाय डॅबा झेड इंटू के बार. आता तुम्ही म्हणता सर डी बाय डी एक्स आम्ही ऐकलं होतं आणि हे डॅबा बाय डॅबा एक्स पण आम्ही ऐकलेलं आहे, पण दोघांमधला डिफरन्स काय आहे, हे दोन थोडेसे दिसायला वेगळे दिसतात. डी थोडासा बेंड आहे, डॅबा म्हणतो आपण त्याला ऑपरेटर, बरोबर. तर डी बाय डी एक्स म्हणजे सुद्धा डेरिव्हेटिव्ह आहे, डॅबा बाय डॅबा एक्स मध्ये सुद्धा डेरिव्हेटिव्ह आहे. मग दोघांमधला बदल काय, तर हा जो डॅबा बाय डॅबा एक्स आहे याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणतात. काय म्हणतात, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात, पार्शियल. समजा आता इथे जर असं एक्झाम्पल आहे, एक्स इंटू वाय आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता डी बाय डी एक्स जर घ्यायचा असेल, याचा डी बाय डी एक्स, याचा जर डी बाय डी एक्स घ्यायचा असेल तर तुम्ही काय करणार, एक्स इंटू वाय, यू इंटू व्ही करणार. एक्स ॲज इट इज वायचा येईल तुमचा डी वाय बाय डी एक्स प्लस वाय ॲज इट इज एक्सचा येईल तुमचा वन. हे झालं तुमचं डी बाय डी एक्स. बट ह्याच एक्स वायचं डॅबा बाय डॅबा एक्स घ्यायचा असेल तर पार्शियल. आता पार्शियल काय घेतोय, विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे ते वायला कॉन्स्टंट ठेवायचे. वाय कॉन्स्टंट असेल, वाय ॲज इट इज आणि एक्स वन, म्हणजे वाय इंटू वन तुमचं आन्सर आलं फक्त वाय. लक्षात घ्या. म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण, तर ज्यावेळेस तुम्ही सपोज विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताय त्यावेळेस तुम्ही बाकी व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवा. कुठला व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवा, तो वायला मी काय ठेवलंय, कॉन्स्टंट ठेवलं पहा. मग एक्स किती असेल वन, कारण तो डॅबा बाय डॅबा एक्स आहे बरं का, म्हणून वाय कॉन्स्टंट. डॅबा बाय डॅबा वाय असतं तर एक्स कॉन्स्टंट ठेवलं असतं. डॅबा बाय डॅबा एक्स, सॉरी डी बाय डी एक्स मध्ये कसं आहे, तो फुल डेरिव्हेटिव्ह आहे, दोघांचा डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्ही घेतला, बोथ आर फंक्शन्स, सो दोघांचं आपण डिफरन्शिएट केलं पाहिजे. आणि लक्षामध्ये दोघांचा बदल काय आहे, म्हणजे डेल मध्ये काय केलं आपण, याच्यामध्ये मिक्स फंक्शन असेल एक्स वाय झेड, तिघांनाही डिफरन्शिएट करायचं. मग कसं घेतलं, पार्शियल, एकेकाचा घेतला. एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या, विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस झाला, म्हणून तिला आय बार घेतलाय. त्यानंतर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या, विथ रिस्पेक्ट टू वाय हा वाय डायरेक्शनला जाईल म्हणजे जे बार घेतलं. आणि सिमिलरली विथ रिस्पेक्ट टू झेड साठी डॅबा बाय डॅबा झेड इंटू काय लिहिणार तुम्ही, तर के बार झालं इंटू के बार. हे झालं तुमचं डेलची डेफिनेशन. काय झाली, डेलची डेफिनेशन. ठीक आहे. आता समजा एखादं डेल फाय काढायचं असेल तर कसं काढणार तुम्ही, तर डेल फाय म्हटल्यानंतर काय घेणार, डॅबा फाय बाय डॅबा एक्स आय बार प्लस डॅबा फाय बाय डॅबा वाय जे बार प्लस डॅबा फाय बाय डॅबा झेड के बार असं लिहिणार तुम्ही. किंवा तुम्ही जर हेच असं लिहिलं डेल एफ बार, आता एक स्केलर पॉईंट फंक्शन घेतलं फाय, एक व्हेक्टर पॉईंट फंक्शन घेतलं एफ बार, असू द्या बार सुद्धा असू द्या, सर्वांची प्रोसेस तुमची सेम येईल पहा. आता बार असेल तर फक्त काय लक्षात घ्या, आय बार जे बार के बार आपले व्हेक्टरची कॅन्सल होऊ शकतात पाहिजे. आता एफ बार काय आहे त्याच्यावर मी पूर्ण लिहितो पाहिजे. डॅबा बाय डॅबा एक्स हा डेल लिहिला प्लस, सॉरी फाय नाही घ्यायचे ते, डॅबा बाय डॅबा वाय जे बार प्लस डॅबा बाय डॅबा झेड के बार. हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येईल तुमचं. एफ बार साठी सपोज असं लिहितो मी, एफ वन आय बार प्लस एफ टू जे बार प्लस एफ थ्री के बार. मग याचा डॉट प्रोडक्ट घेतला की आपलं काय मिळेल तुम्हाला, डॅबा एफ वन बाय डॅबा एक्स प्लस डॅबा एफ टू बाय डॅबा वाय प्लस डॅबा एफ थ्री बाय डॅबा झेड. वेक्टर केस नाही, समजा आपण याचा डॉट घेतला. स्केलर मध्ये काय फरक पडत नाही का आपल्याला. ठीक आहे. म्हणजे जनरल आहे, तुम्ही हे पहिली लाईन लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. बाकी तुमच्या गोष्टी आपोआप सॉल्व्ह होतील. किंवा हे बा डेल फाय, बरोबर, डेल फाय म्हणले त्याला. आता या ऑपरेटरला काय म्हणू आपण, डेल म्हणा, नॅबला म्हणा, किंवा अजून एक नाव आहे बा त्याला, ग्रॅड, ग्रॅडियंट म्हणतो आपण त्याला. ग्रॅड काय म्हणतो त्याला, ग्रॅडियंट. म्हणजे एखाद्या फायचा आपल्याला डेल घेतला तर त्याचं काय काढलं आपण, ग्रॅडियंट काढलं असं म्हटलं तर डेल ग्रॅड फाय, याला आपण असंही म्हणू शकतो ग्रॅड फाय.
ग्रॅड फाय, ग्रॅडियंट काढणे जे करतो आपण त्याला काय म्हणतात तर ग्रॅडियंट फाइंड करणं म्हणतात. काय म्हणतात? ग्रॅडियंट. डेफिनेशन लक्षात घ्या फक्त, सर्वात महत्वाचा ऑपरेटर आहे डेल. डेलची डेफिनेशन डॅबा बाय डॅबा एक्स आय बार, डॅबा बाय डॅबा वाय जे बार, डॅबा बाय डॅबा झेड के बार. तर फाय घ्यायचा असेल तर फक्त काय मग डॅबा फाय बाय डॅबा एक्स, डॅबा फाय बाय डॅबा वाय, डॅबा फाय बाय डॅबा झेड. डॅबाचा मिनिंग सांगितलं मी, ज्यावेळेस तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असाल त्यावेळेस तुम्ही वाय ला काय ठेवायचे? कॉन्स्टंट ठेवायचे पहा. बरोबर? हे जर इथे लिहिले पहा, मी रफ करणार आहे. किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय घेत असाल त्यावेळेस तुम्ही वाय सोडून बाकीच्या टर्म कॉन्स्टंट ठेवायचे. त्याला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणतो पहा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आणि हा दुसरा डी बाय डी एक्सचा तुमचा कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह झाला. ठीक आहे? दोघांमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. डेरिव्हेटिव्ह सारखे जे काही रूल आहेत ते वापरायचे. आता जो तुम्ही डेल पाहिला असेल, डेल हा डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्हचे सगळे रूल्स इथे ऍप्लिकेबल होतात. सर्व रूल्स मध्ये कसे ऍप्लिकेबल होतील? तर यू इंटू व्ही, यू बाय व्ही, हे सर्व रूल्स डेलने घेतलं. समजा डेल यू बाय व्ही घेतला तर यू बाय व्हीचा रूल ऍप्लिकेबल होईल. डेल यू व्ही घेतला तर यू इंटू व्हीचा रूल ऍप्लिकेबल होईल. ठीक आहे? हे लक्षात ठेवायचं. म्हणजे डेल हा एक डेरिव्हेटिव्ह आहे, फक्त वेक्टरच्या केसमध्ये वापरतात. सो इट इज कॉल्ड एज वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर असं आहे. डेलची डेफिनेशन लक्षात आली का पहा, म्हणजे पुढे एक्झाम्पल जायचं. एक्झाम्पल्स काही फॉर्म्युले आपण लर्न करणार आहोत आधी, म्हणजे आपल्याला पुढे काम करायला सोपं आहे. बेसिक टर्म्स पाहिजेत आज आपल्याला. येस, एनी डाऊट टू एनीवन? डेल समजलं? डेल मग पुढे जायला डेल कसं घेतलं आपण? डेलची डेफिनेशन लक्षात आली असेल. सोपं आहे, काय लक्षात ठेवायला अवघड नाही. ओके देन, आय होप की डेल क्लिअर आहे. डेलची डेफिनेशन डॅबा बाय डॅबा एक्स आय बार, डॅबा वाय जे बार, डॅबा बाय डॅबा झेड के बार. याच्यावर खूप डिपेंड आहे, चॅप्टर पूर्ण डिपेंड याच्यावरतीच आहे. डेल मॅक्सिमम डेलच येईल तुम्हाला. आता डेल झाला एक. आता दुसरा पॉइंट आहे त्यातलाच, डेलच्या रिलेटेडच आहे हा पॉइंट. येण्याची चान्सेस खूप जास्त म्हणा, 99.9% म्हणा. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. थिअरी एक्झामला याला 100% एक वेटेज असतंच, म्हणजे असतंच. तसं ऑनलाईनला पण येईल, तुम्ही 100% धरलं तरी चालेल, 99.99 पेक्षा तुम्ही असं म्हणा. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आता कसा काढणार पहा, त्याचा फॉर्म्युला मी सांगतो तुम्हाला. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह अलॉंग, सपोज अलॉंग ए बार म्हणून एक वेक्टर आहे, त्याची डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढायचा अलॉंग ए बार, दॅट इज गिवन बाय डेल फाय डॉट ए कॅपा. फॉर्म्युला लक्षात घ्या. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी स्केलर पॉइंट फंक्शन फाय अलॉंग एनी डायरेक्शन. स्केलर पॉइंट फंक्शन काय दिले तुमचं? फाय दिले. आणि डायरेक्शन कुठली? इकडे डायरेक्शन आहे बघायचं. हा वेक्टर आहे, डायरेक्शन वेक्टर कोणी ए बार. तर दिलंय कसं काढायचं? तर डेल फाय डॉट ए कॅपा करायचं. काय करायचं? डेल फाय डॉट ए कॅपा. समजा तुम्हाला सांगितलं स्केलर पॉइंट फंक्शन फाय आहे आणि त्याची डायरेक्शन आहे टेंजंट आहे टी बार. मग डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह येणार कसा? तर डेल फाय डॉट टी कॅपा येईल. म्हणजे ज्या डायरेक्शनला असेल त्याचा युनिट वेक्टर घ्यायचा, कॅपा घ्यायचा त्याचा युनिट वेक्टर, आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. खूप 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 जास्त महत्वाचा प्रॉब्लेम आहे ए कॅपा. आता ए कॅपा कसा काढायचा काय हे माहिती, रूल्स आपल्याला. ए कॅपा कसा काढतो आपण? तर ए कॅपा इज नथिंग बट ए बार डिवायडेड बाय ए. ए बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार. तो झाला तुमचा ए कॅपा झाला पहा. ठीक आहे, बेसिक आहे, जास्त काय अवघड नाही किंवा जास्त टेन्शनचं काम नाही पहा. ठीक आहे. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ स्केलर पॉइंट फंक्शन फाय अलॉंग ए बार इज गिवन बाय डेल फाय डॉट ए कॅपा. डेल फाय डॉट ए कॅपा खूप महत्वाचा रूल आहे, प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करा. खूप महत्वाचा रूल आहे. आज आपण याच्यावरती काम करू, नंतर पुढे जाणार आहोत. आपलं टार्गेट आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. आजचा टॉपिकच आहे डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. खूप महत्वाचा आहे तो, एका दिवसात होत पण नाही पहा. तर खूप सारे डायरेक्शन, वेगवेगळ्या डायरेक्शनला आपल्याला शिकायचंय. कुठली डायरेक्शन आपल्याला ते आलंच पाहिजे असं आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला एक लक्षात असू द्या. त्यानंतर अजून एक फॉर्म्युला सांगतो बा कसं तयार होतंय. समजा एक आहे तुम्हाला काढायचे डेल ऑफ
एफ ऑफ आर, डेल ऑफ एफ ऑफ आर. आता समजा डेल ऑफ एफ ऑफ आर घेणार कसं तुम्ही, तर डेल ऑफ एफ ऑफ आर म्हणजे एफ ऑफ आरचा डेरिव्हेटिव्ह आधी एफ डॅश ऑफ आर, एफ डॅश ऑफ आर नंतर आरचा मल्टिप्लाय होईल डेल ऑफ आर असं लिहिणार तुम्ही. जसं तुम्ही असं करता पहा, एक लक्षात घ्या, समजा असं असेल, असं लिहितो ना आपण साइन 2x, आणि साइन 2x कसं घेतो आपण, तर कॉस 2x घेतो आणि या 2x चा मल्टिप्लाय करतो पार्ट 2 असं करत असतो. आधी मेन फंक्शनचं घेतो आपण डेरिव्हेटिव्ह आणि त्यानंतर जो आपला कॉम्पोजिट पार्ट आहे त्याचं मल्टिप्लाय करतो समजा 2 असं आहे. तुम्ही म्हणाल सर साइन एक्स मध्ये कुठं करतो आपण, साइन एक्स मध्ये तर कॉस एक्सच लिहितो फक्त आपण, करत असतो पहा साइनचा कॉस एक्स आणि या एक्सचा मल्टिप्लाय करत असतो, पण तो किती येतोय 1 येत असतो म्हणून आपण ते लिहित नाही. लक्षात घ्या काय बोलतो, लक्षात घ्या. किंवा तुम्ही जर असं लिहिलं साइन ऑफ ई रेस टू एक्स, त्याचं डिफरन्शिएशन करणार तुम्ही आधी साइनचं कॉस ऑफ ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्सचा मल्टिप्लाय होतो इंटू ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स होतो असं असतं. साइनचा पण एक्सचा पण करत असतो, पण इथे मल्टिप्लाय जर 1 होतो, 1 ने मल्टिप्लाय केलं काय फरक होत नाही, सो आपण करत नाही. तसंच आहे सिमिलरली एफ ऑफ आरचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ आर, जसं तुम्ही ऐकलं असेल का एफ ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन एफ डॅश ऑफ एक्स असतो. सिमिलरली एफ ऑफ आरचं एफ डॅश ऑफ आर इंटू डी डेल फॉर डेरिव्हेटिव्ह आहे आतला कॉम्पोजिट पार्ट आर, आर काहीतरी असेल, आर इज इक्वल टू माहिती का आपल्याला आता नाही म्हणून तिथे मल्टिप्लाय केले डेल आर. जनरल फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला असा आहे. आता थोडंसं पुढे जाऊया त्याच्यामध्ये, ही जनरल कॉन्सेप्ट झाली डिफरन्शिएशनची. आपण करत सगळं असतो, फक्त काय होतं असं काही वेगळं आलं आपल्याला वाटतं काहीतरी नवीन नवीन काय नाही शिकत आपण, नोटेशन्स बदलतात, जास्त घाबरायचं नाही. एक वगैरे डेरिव्हेटिव्ह होतं मग एकशे ऐवजी आर येऊ दे की काय फरक पडतो आपल्याला. ठीक आहे, तर याला जर मी असं लिहिलं पहा एफ डॅश ऑफ आर. आता डेल आर माहिती तुम्हाला, डॅबा आर बाय डॅबा एक्स इंटू आय बार प्लस डॅबा आर बाय डॅबा वाय इंटू जे बार प्लस डॅबा आर बाय डॅबा झेड इंटू के बार. ठीक आहे, आता पहिली डेफिनेशन आपण डेलची डॅबा बाय डॅबा एक्स असतो, डेल आर आहे म्हणजे सर्व ठिकाणी आर घेतला आपण. आता आरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असेल हे महत्वाचं आहे आपल्याला. एक एक्झाम्पल लिहिलं पाहिजे. सपोज आर माहिती तुम्हाला एक्स आय बार प्लस आर बार इज इक्वल टू एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार, हा आर बार आहे. मग आर काय येईल बरं, तर अंडर रूट येईल, अंडर रूट फर्स्ट कॉम्पोनंट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असे येईल पहा तुमचा आर. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, डॅबा आर बाय डॅबा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घेता आणि वाय आणि झेड कॉन्स्टंट. आता रूट एक्सचा फॉर्म्युला काय, तर 1/2 रूट एक्स. फॉर्म्युला रेडी करणार आहे त्यासाठी चाललंय. 1/2 रूट एक्स आहे. मग मी असं लिहिणार इथे 1 आधी 2 रूट एक्स ऐवजी काय पूर्ण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू ह्या आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करावं लागेल, याचा मल्टिप्लाय होईल पण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मग एक्स स्क्वेअरचा 2x, वाय आणि झेड कॉन्स्टंट आहेत म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण डॅबा आर बाय डॅबा एक्स हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू एक्स. पार्शियलचा मिनिंग मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं बा तुम्हाला. पार्शियलचा मिनिंग काय होतो, ज्यावेळेस तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असाल त्यावेळेस वाय आणि झेड कॉन्स्टंट असेल. मग कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो ना, प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, दोघांचा 0 राहिलं कोण एक्स स्क्वेअरचा 2x, 2 गेट्स कॅन्सल, न्यूमरेटरला येईल एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय आलंय तुमचं अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, त्याला आपण आर लिहू शकतो बा. डॅबा आर बाय डॅबा एक्स काय एक्स बाय आर आला का. मग तसं जर आपण बाकीचे जरी डेरिव्हेटिव्ह काढले, डॅबा आर बाय डॅबा वाय येईल तुमचा वाय बाय आर आणि डॅबा आर बाय डॅबा झेड येईल तुमचा झेड बाय आर असे येईल पहा. हे जे आपल्या ब्रॅकेटमध्ये लागणाऱ्या टर्म्स मी फाइंड केल्या पहा. मग त्याला कसं लिहिणार तुम्ही एफ डॅश ऑफ आर ब्रॅकेटमध्ये पहा कसं लिहिणार एक्स बाय आर आय बार प्लस वाय बाय आर जे बार प्लस झेड बाय आर के बार, झेड बाय आर के बार. लक्षात आले पहा. डेरिव्हेटिव्ह एकदा पाहून घ्या, आपल्याला नेक्स्ट स्क्रीनला घ्यावं लागेल पाहतो फॉर्म्युला. एकदा डिफरन्शिएशन पाहून घ्या कसं केलं आपण.
येस, हा पॉईंट महत्वाचा लक्षात असू द्या शेवटचा. आता नेक्स्ट स्क्रीनला घेऊ आपण. इथे पहा, ठीक आहे. आता ते काय करतो मी, ही टर्म आहे ना, ही शेवटची स्टेप ही नेक्स्ट स्क्रीनला घेतो. पहा, डेल ऑफ एफ ऑफ आर आलंय काय पहा, लक्षात घ्या. एफ डॅश ऑफ आर इंटू असं आलेलं आहे आतमध्ये एक्स बाय आर इंटू आय बार प्लस वाय बाय आर इंटू जे बार प्लस झेड बाय आर इंटू के बार असं आलेलं आहे बा. आता डिनोमिनेटरला थ्रूआउट आर कॉमन घेता येईल बा आपल्याला. व्यवस्थित चेक करा. एफ डॅश ऑफ आर बाय आर लिहिता येईल आपल्याला. असं येईल मग एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. आणि जर प्रॉपरली जर चेक केलं हे व्हॅल्यू कशाची आहे तर आर बारची आहे. आर बार इज इक्वल टू आहे एक्स आय बार वाय जे बार प्लस झेड के बार. मग मी असं लिहिणार इथे एफ डॅश ऑफ आर इंटू असं लिहिता येईल का आपल्याला आर बार बाय आर. हे तुमचं आलं डेल ऑफ एफ ऑफ आर. डेल ऑफ एफ ऑफ आर झालं बघा. याच्यावर लक्षात ठेवायचं कुठलंही फंक्शन असू, आरचं कुठलंही फंक्शन असू, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मल्टिप्लाय कशाने करायचं तर आर बार बाय आर ने मल्टिप्लाय करायचं. याचा अर्थ सांगतो बा. समजा तुमचा आहे लॉग आर, लॉग आरचा डेल असेल तर लॉग आरचा डेल घेणार कसा, आधी लॉग आरचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स तसं 1 बाय एक्स तसं लॉग आरचा 1 बाय आर इंटू आर बार बाय आर असं करायचं बा. किंवा डेल ऑफ असं असेल तुमचं साइन आर असेल तर साइन आरचा घेणार आधी तुम्ही कॉस आर इंटू घेणार आर बार बाय आर. हा फॉर्म्युला रेडी झाला, त्याचं लॉजिक वापरतोय पहा. किंवा असं असेल डेल ऑफ आर स्क्वेअर असेल तर तुम्ही असं लिहिणार आर स्क्वेअरचा 2r इंटू आर बार बाय आर इंटू आर बार बाय आर. काही घ्या, डेल ऑफ आर एस टू एन घ्या, एन आर एस टू एन मायनस 1 इंटू आर बार बाय आर. लक्षात येते काय बोलतो. हे फॉर्म्युलाचं लॉजिक आहे. एफ ऑफ आर, एफ ऑफ आर म्हणजे मल्टिप्लाय करतो आपण. डेल मध्ये एक्स वाय झेड तिन्ही असतात, ते सिम्प्लिफाय करून आपण एक जनरलाइज फॉर्म्युला रेडी केला. अति महत्वाचा फॉर्म्युला आहे डेल ऑफ एफ ऑफ आर इज इक्वल टू एफ डॅश ऑफ आर इंटू आर बार बाय आर. याचे 4 एक्झाम्पल पण सांगितले बा तुम्हाला. लॉग आर कसं घेतलाय, साइन आर, आर स्क्वेअर घेतला, आर एस टू एन घेतला, काही घ्या तुम्ही. अजून एक घ्या, समजा डेल ऑफ ई रेस टू आर. काय येईल, ई रेस टू आरचा डेरिव्हेटिव्ह आर ई रेस टू आर इंटू आर बार बाय आर इंटू आर बार बाय आर. खूप 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 जास्त महत्वाचं आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय याच्यातून लॉजिक लक्षात ठेवायचे. एखाद्या फंक्शनचा डेल घ्यायची वेळ आली आरचा तर आधी त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या आणि त्याला आर बार बाय आर ने मल्टिप्लाय करा. आधी डिफरन्शिएट करा इंटू आर बार बाय आर ने मल्टिप्लाय करा. नीट लक्ष द्या. आधी डेरिव्हेटिव्ह घ्या नंतर आर बार बाय आर ने मल्टिप्लाय करा. एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत, फॉर्म्युला सुद्धा समोर आहे. प्रूव्ह कसा केला हे आता दाखवले. आपल्याला एक्झामला काही प्रूव्ह करत बसण्याची गरज नाही, फक्त लॉजिक गरजेचं आहे. कारण डेल कशाचाही काढावं लागेल. कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगितलं. पाहून घ्या एकदा. येस, फॉर्म्युला लक्षात आले की सर्वांच्या, सर्वांनी चेक करा मला सांगा. व्यवस्थित चेक करा. कोणाला काय डाऊट. एक्झाम्पल भरपूर आहेत. आपले सर्व ट्रॅक अच्छा होणार नाही. खूप महत्वाचा टॉपिक आहे. कारण वेक्टर डिफरन्शिएशन म्हणजे हेच आहे. डेल डेल संपला, डेलचं लॉजिक संपलं, वेक्टर डिफरन्शिएशन संपलं. ठीक आहे, जाऊया पुढे. एक्झाम्पल घेऊ आजच्या केसवर. तर
ठीक आहे, कोणी काही विचारलं नाही म्हणजे डाऊट नाही. सॉरी, आजचं पास समजायच सांगतो काय काय पाहिले फॉर्म्युले. हे परत परत का सांगतोय तर गरज खूप महत्वाची. डेल फाय साठी काय पाहिलं आपण, डॅबा फाय बाय डॅबा एक्स आय बार प्लस डॅबा फाय बाय डॅबा वाय जे बार प्लस डॅबा फाय बाय डॅबा झेड के बार. डेल फायचा झाला एक फॉर्म्युला. त्यानंतर आपण पाहिला फॉर्म्युला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह चा फॉर्म्युला पाहिला आपण, डेल फाय डॉट ए कॅपा अलॉंग, इथे लिहितो पहा मी अलॉंग ए बार है ना. डेल फाय डॉट ए कॅपा पाहिला दुसरा. त्यानंतर जनरल डेरिव्हेटिव्ह पाहिला पहा, डेल ऑफ एफ ऑफ आर इज इक्वल टू पाहिला आपण एफ डॅश ऑफ आर इंटू आर बार बाय आर. हे तीन आज तरी मेन सांगितले मी. या तिघांवरती प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचा आहे, डेल फाय येणार आहे, एक्झाम्पल येणार तुमच्या याच्यावरती डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, त्याच्यामध्ये डेल फाय घ्यायचा आहे तुम्हाला. सेपरेट डेल फाय सुद्धा काढायला येऊ शकतो, पण मी डायरेक्टली डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह सांगतो म्हणजे डेल फाय ऑटोमॅटिक तुमचा क्लिअर होईल. ठीक आहे, सुरू करूयात एक्झाम्पल. आजचे तुम्हाला मी ओव्हरव्ह्यू करून दिला, आज आपल्याला काय शिकलो किंवा आता काय शिकायचंय. एक एक्झाम्पल आहे बा, फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. समजून घ्या, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेच येतील पहा. फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह, छोटे छोटे प्रॉब्लेम घेऊ. ऑफ स्केलर पॉइंट फंक्शन फाय इज इक्वल टू असं दिले तुम्हाला एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब ॲट पॉइंट 1 - 1 1 along the vector I bar plus 2j bar plus 2k bar. काय दिले पहा, फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह विचारले पहा अलॉंग दी वेक्टर. वेक्टर पण दिलाय तुम्हाला. आता डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहिती, डेल फाय डॉट ए कॅप आहे. अगोदर मी काय काढून घेणार तर डेल फाय काढणार. डेल फायचा फॉर्म्युला आता लिहितो बा, प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नाही आपल्याला, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत आपल्याकडे. डॅबा फाय बाय डॅबा एक्स आय बार डॅबा फाय बाय डॅबा वाय जे बार प्लस डॅबा फाय बाय डॅबा झेड के बार असा आहे फायचा विथ रिस्पेक्ट. आता कसं घ्यायचं बा, बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं बा. हा तुम्हाला फाय दिलाय, काही जण काय करतात फर्स्ट टर्मचा विथ रिस्पेक्ट एक्स घेतात, सेकंड टर्मचा वाय, थर्ड टर्म असेल तर विथ रिस्पेक्ट टू झेड. तसं नाही, त्यांनी काय सांगितलंय फाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे फाय म्हणजे टोटली फाय, अंडरलाईन केलेली टर्म, टोटल फाय विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचंय. तो पण डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा तर पार्शियल घ्यायचंय. पार्शियल म्हणजे काय तर विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताना वाय आणि झेड कॉन्स्टंट ठेवणार. मग आता विथ रिस्पेक्ट टू एक्स घेताना वाय आणि झेड कॉन्स्टंट आहे बाबा. फर्स्ट टर्म पहा एक्स वाय स्क्वेअर मल्टिप्लाय आहे, वाय कॉन्स्टंट आहे म्हणजे वाय स्क्वेअर तुमचा ऍज इट इज राहील. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 लिहिण्याची गरज नाही. इंटू वन लिहिण्याची गरज आहे का तर नाही. इंटू आय बार, कारण पुढे जे आहे वाय झेड क्यूब पहा, वाय झेड क्यूब मध्ये एक्स आहे का नाही. एक्स नाही म्हणजे पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे, पूर्ण सिंगल इंडिव्हिज्युअल टर्म कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असेल तर 0. म्हणजे फर्स्ट टर्मचा वाय स्क्वेअर, सेकंड टर्मचा 0, म्हणजे फक्त राहिला तुमचा वाय स्क्वेअर इंटू आलेलं आय बार. चूक इथे होत असते बा, बऱ्याच मुलांची चूक होत असते इथे. समजा असं एक्झाम्पल एक 2x + 2 आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर फर्स्ट केस मध्ये आपण 2 लिहितो एक्सचा 1 आणि सेकंड केस मध्ये आपण प्लस हे 2 चा 0 लिहितो. कॉन्स्टंट जर इंडिव्हिज्युअल असेल त्याला कोणी मल्टिप्लाय तुमचा व्हेरिएबल नसेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. बट जर त्याला मल्टिप्लाय व्हेरिएबल असेल तर कॉन्स्टंट बाजूला राहतो आणि उरलेल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. मग तो साईडला राहिला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून 2 आणि ते 2 एकटाच आहे, कॉन्स्टंट आहे, त्याला मल्टिप्लाय कुठलाही व्हेरिएबल नाही, एकटाच कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. कन्फ्युजन करायचं नाही. पहिल्याचा 2 चा का नाही 0 लिहिला, काही मुलं लिहितात 0 इंटू एक्सचा 1 असे शाणे असतात ते आमचे, तरी पण शेवटी 1 लिहितील. मग हे तर काय होईल, असं होईल काय नाही होणार, चुकीचं आहे. तसं नाही. तर डेरिव्हेटिव्ह घेताना ही गोष्ट लक्षात ठेवायची बा, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. बट कॉन्स्टंटला जर मल्टिप्लाय एखादा व्हेरिएबल असेल तर तुम्ही काय करा, तो व्हेरिएबल डेरिव्हेटिव्ह घ्या, कॉन्स्टंट तुमचा ऍज इट इज ठेवा. तसंच आहे फर्स्ट टर्म मध्ये एक्स वाय स्क्वेअर आहे
एक्स वाय स्क्वेअर म्हणजे काय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 वाय स्क्वेअर तुमचा ॲज इट इज प्लस पुढची टर्म तर 0 होते. झालं. आता परत लक्ष द्या विथ रिस्पेक्ट टू वाय साठी. आता विथ रिस्पेक्ट टू वाय आहे मग एक्स कॉन्स्टंट येईल. एक्स कॉन्स्टंट येणार फर्स्ट टर्म पहा आणि वाय स्क्वेअरचा किती येईल तर 2y. वाय स्क्वेअरचा किती 2y विथ रिस्पेक्ट टू वाय आहे प्लस नेक्स्ट टर्म पहा. आता वायचं घ्यायचं झेड कॉन्स्टंट म्हणजे झेड क्यूब ॲज इट इज राहील. वायचा किती असेल तर 1 इंटू जे बार. संपला विषय. आता विथ रिस्पेक्ट टू वाय घेते आणि आपण एक्स आणि झेड काय ठेवलं कॉन्स्टंट ठेवलं. तिसरा काय डॅबा फाय बाय डॅबा झेड विथ रिस्पेक्ट टू झेड घ्यायचे. फर्स्ट टर्म पहा याच्यामध्ये झेड नाहीच आहे म्हणजे पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे म्हणजे 0 घ्यायचे ते प्लस दुसऱ्या टर्म मध्ये वाय कॉन्स्टंट आहे. झेड क्यूबचा किती येईल तर 3z स्क्वेअर इंटू के बार. झालं पहा. फायनल लिहून टाकू आपण इथे वाय स्क्वेअर आय बार प्लस इथे लिहितो पहा आम्ही 2xy प्लस झेड क्यूब जे बार प्लस 3yz स्क्वेअर इंटू के बार. हा तुमचा डेल फाय झाला पहा. डेल फाय. आणि आता त्याचे पॉईंट दिले बा. ॲट पॉईंट दिले तुम्हाला. डेल फाय ॲट पॉईंट 1 -1 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 वायची -1 झेडची 1 वाय स्क्वेअर आहे -1 चा स्क्वेअर प्लस होईल इथे आय बार. व्हॅल्यू तुम्ही इझिली टाकू शकता बा. पुढे 2xy आहे 2 इंटू एक्स किती 1 आहे वाय -1 आहे म्हणजे -2 येईल. पुढे 1 पुढे -2 प्लस 1 चा क्यूब 1 इंटू जे बार. आणि तिसरं येईल पहा तुमचं 3 इंटू वाय वाय -1 आहे झेड 1 आहे म्हणजे -3 येईल पहा. म्हणजे फायनली तुमचा डेल फाय काय आला तर आय बार -2 प्लस 1 हे जे बार -3 के बार. हा तुमचा ऑब्जेक्टिव्हचा पहिला प्रश्न तयार झाला. डेल फाय फाइंड करायला होतील तो पहा. आता डेल फाय तुमच्या लक्षात आले. खूप महत्वाचं आहे. प्रॅक्टिस करावं लागेल. 100% क्वेश्चन असेल तुम्हाला. डेल फाय तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहे. आता डेरिव्हेटिव्ह पहा. सेकंड स्टेप वरती कॉन्सन्ट्रेट करा. ती कशी काढली त्याच्यावर लक्ष द्या. खूप महत्वाची ही स्टेप महत्वाची. ही आली मग बाकीचं काय बाकी ठिकाणी फक्त आपण व्हॅल्यू टाकतोय. येस सर्वांचं क्लिअर आहे. डेरिव्हेटिव्ह आज शांतता आहे जरा. नो डाउट. नो. ओके. अजून कोणाला काही. डेल फाय झालं. आता डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ठीक आहे. आता डेल फाय काढला पहा मी. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह साठी एक कॅपा पाहिजे. अलॉंग दी वेक्टर दिले पहा. अलॉंग दी वेक्टर आय बार प्लस 2जे बार प्लस 2के बार. म्हणजे काय दिले पहा तुम्हाला इथे ए बार दिलाय तुम्हाला. ए बार इज इक्वल टू आय बार प्लस 2जे बार प्लस 2के बार. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह साठी पाहिजे ए कॅपा. ए कॅपा म्हणजे काय तर ए बार डिवायडेड बाय ए. ए बार काय तुमचा आय बार प्लस 2जे बार प्लस 2के बार डिवायडेड बाय अंडर रूट ए. एचे मॅग्निट्यूड काय आयचा कंपोनंट 1 आहे 1 चा स्क्वेअर 1 जेचा 2 आहे त्याचा स्क्वेअर 4 परत आहे तुमचा 4. दॅट मीन्स इट कम्स आय बार प्लस 2जे बार प्लस 2के बार डिवायडेड बाय 3 येईल बा. अंडर रूट 9 आहे ना 9 चा स्क्वेअर रूट 3.
मग आता फायनल आन्सर लिहायचं फक्त आपल्याला, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. फॉर्म्युला काय आहे तर डेल फाय डॉट ए कॅपा. मग डेल फाय आता तुमचा आला होता आय बार मायनस जे बार आहे बा मायनस 3k बार डॉट काय परत आय बार प्लस 2j बार प्लस 2k बार डिवायडेड बाय 3. हा डिनॉमिनेटरचा 3 आहे 1/3 त्याला कॉन्स्टंट घ्या. आता डॉट प्रॉडक्ट माहिती आहे आय जे कंपोनंटचं किंवा के कंपोनंटचं डायरेक्टली मल्टिप्लिकेशन. इथे आय कंपोनंट 1 आहे, पुढे 1 आहे, 1 × 1 1. जे कंपोनंट -1 2 हे -2 येईल आणि के कंपोनंट येईल -6 -3 आणि 2. याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुमचा आन्सर रेडी झाला. कॅल्क्युलेशन किती येईल 1 - 2 -6 येईल तुमचं -7 येईल बा -7/3 हे तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, आता सांगा ठीक आहे. येस सर. मी काय करतो तुम्हाला प्रॅक्टिसला थोडंसं डेल फायचे 2-3 एक्झाम्पल देतो. म्हणजे काय होईल तुम्हाला डेरिव्हेटिव्हची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे ॲक्च्युली आधी. त्यानंतर बाकी सर्व एकदम फटाफट क्लिअर होईल. डेल फाय काढण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल देतो 1-2-3. तुमची थोडी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. सपोज एक आहे फाय इक्वल टू, म्हणजे आपल्या पुढे जायला कसं आहे पुढे भरपूर हेवी आहे काही, म्हणजे हे जर परफेक्ट असेल तर मग अडचण. पॉईंट पण देतो. आधी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नंतर पॉईंट टाकायचा. फार तर नोट करू शकता हे. सर्वांनी याचं काय करायचं बा डेल फाय फाइंड करायचं. डेल फाय झाला म्हणजे खूप मोठी गोष्ट सॉल्व्ह होईल तुमची. फायच्या ऐवजी दुसरं सिम्बॉल पण येऊ शकता. मी फाय देतो याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की फक्त फायच येऊ शकतं. ठीक आहे. एवढे हे तुम्ही सर्व केसमध्ये काय काढायचं आहे डेल फाय फाइंड करायचं. पहा नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा. एकदा डेल फाय परफेक्ट झाला की मग बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले.